नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी इडली चटणी बनवणार आहे. चला तर मग इडली चटणी बनवण्यासाठी सुरुवात करूया. इडली बनवण्यासाठी आपण 3 वाट्या तांदूळ घ्यायचा आहे. 1, 2, 3 आणि 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे. हे आपण वेगवेगळं भिजत घालायचं आहे. तांदूळ धुवून भिजत घालूया आणि उडदाची डाळ. आता हे आपण रात्रभर भिजत ठेवायचं आहे. उडदाची डाळ आणि तांदूळ. इडलीसाठी आपण तांदूळ भिजत ठेवले होते. ते आता आपण मिक्सर मधून वाटून घेऊया. त्यामध्ये थोडं पाणी घालूया आणि बारीक करून घेऊया. तर इडलीसाठी तांदूळ बारीक करताना थोडासा रवाळ करायचा आहे. हे पहा. आता ही उडदाची डाळ बारीक करून घेतलेली आहे. आता ह्यामध्ये एक छोटी वाटी तेल घालायचे आणि हे मिश्रण आपण हाताने फेटून घ्यायचे. तर हे हाताच्या गरमीनं चांगलं फुलतं पीठ आणि भरपूर फेटायचंय. एक मिरची टाकूया ह्यामध्ये. मिरचीच्या मुळं पीठ चांगलं फुलतं. तर ह्याला आता रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवायचंय. थंडीच्या दिवसामध्ये इडलीचं पीठ फुलत नाहीये म्हणून आपण त्यामध्ये एक मिरची टाकलेली आहे. आता हे इडलीचं पीठ कसं फुलून वरती आलेलं पहा. आता ह्यामध्ये आपण मीठ टाकायचंय. अर्धा चमचा मीठ टाकूया. आता हे थोडंसं हलकं हलवूया. आता इडलीच्या सर्व भांड्यांना तेल लावून घेऊया. आता ह्यामध्ये आपण बॅटर घालूया. पाणी उकळायला ठेवलं होतं. आता ते उकळलेलं आहे. त्यामध्ये इडली ठेवू. आता आपण 15 मिनिटं ठेवायचंय. आता आपण अशा इडल्या काढून घेऊया चाकूच्या सहाय्याने. असे हे सर्व काढून घ्यायचे.
अशा आपण सर्व इडल्या करून घ्यायचे. पहा तर आपल्या आता इडल्या पूर्ण तयार झालेल्या आहेत. आता आपण चटणीची तयारी करूया. आता चटणीची तयारी करायची आहे. त्यामध्ये खोबरं, 4 मिरच्या, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा आणि हे आपली फुटाण्याची डाळ. मीठ अर्धा चमचा. चटणी आता तयार आहे. आता आपली इडली चटणी तयार झालेली आहे. ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. नमस्कार.